ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असतानाच आता गुळाच्या दरातही 700 ते 1200 रुपयांची प्रति क्विंटल वाढ झाली आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाला 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय। त्यामुळे किरकोळ गुळ विक्रीचा दर 70 ते 80 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलाय। गेल्या काही दिवसांपासून साखरेचा दर चांगलाच वाढलाय। किरकोळ बाजारात तर साखर प्रति किलो 80 रुपयांच्या घरात पोहोचली आहे। अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सामान्यांचं बजेट कोलमडलंय। दरम्यान आता साखरेसोबतच गुळाचा दरही वाढलाय। ऐन सणासुदीच्या काळात गुळाच्या दरात वाढ झाली आहे। साखरेचा दर 76 ते 80 रुपये किलो तर गुळाचा दर 70 ते 80 रुपये प्रति किलो झालाय। सध्या ईद ए मिलाद, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश उत्सवाचा काळ आहे। सणासुदीच्या दिवशी गोडधोड पदार्थ करून खाल्ले जातात। अशा स्थितीत गुळ महागल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेल्या सौद्यात गुळाला सरासरी 6,500 रुपये आणि उच्चांकी 7,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। साखरेचा वाढलेला दर आणि सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेसह गुजरातमधून वाढलेली मागणी, त्याच्या तुलनेत कमी असलेली आवक यामुळे गुळाचा दरही वाढल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। सध्या गुळाचं उत्पादन कमी असल्यानं बाजार समितीमध्ये एक दिवसाआड गुळाचे सौदे निघत आहेत। त्यामुळे गुळाच्या दरात वाढ होत असून किरकोळ बाजारात गुळ प्रति किलो 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। साखरेपाठोपाठ गुळाचे दर वाढल्यानं चहा, कॉफी आणि मिठाईच्या उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे। ऐन सणासुदीच्या काळात दर वाढत असल्यानं सामान्य माणूस हवालदिल झालाय।